अरे शिक्षण आमच्या हक्काचे, फडणवीस हमको पढ़ने दो, मार्फत आज सगळ्या राज्यामध्ये आपलं जाणार आहे. आपल्याला कसं ते बघायला भेटेल मी तुम्हाला सांगतो. त्याचपूर्वी आपल्याला आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला जायचं आहे. तर 5 मुली या निवेदन देण्यामध्ये आम्हाला हव्या आहेत. गेलेत का तर आता ते निवेदन द्यायला मध्ये गेलेले आहेत. कलेक्टरांना ते पुन्हा प्रश्न विचारतील की आमच्या 80-20चं काय. कलेक्टर, प्रत्येक जिल्ह्याचे कलेक्टर हे शासनाचे प्रतिनिधी असतात, मुख्यमंत्र्याचे प्रतिनिधी असतात. म्हणजे आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटत आहोत. तर जिल्हाधिकारी जे आपलं निवेदन आहे ते मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला पाठवतात, मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवतात. आणि म्हणून आपल्या इथं जिल्हाधिकाऱ्यांकडे येण्याचा उद्देश असतो की आपलं जे मागणी आहे ती वरती जायला पाहिजे. त्याचे पालक जे जिल्ह्याचे असतात ते कलेक्टर असतात आणि आपण या पालकाकडे आज आलेलो आहोत. तर आपली लवकरच आपली मागणी तिकडं ते आज पोहोचवतील. आणि आज सगळ्या जालन्याने बघितलेलं आहे की नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची काय ताकद आहे. येतो झाकी आहे, 80-20 अभी रद्द होणं बाकी आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. आजचा आमचा 7वा जिल्हा आहे. नर्सिंग बचाव समितीचं हे आंदोलन आता सगळ्या मुलींनी हातात घेतलेलं आहे. आज जालन्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येने बंद करावा अशी आम्ही त्यांना मागणी केली आणि त्यांनी आपला आज हा पुढे टाकला गेला. आम्ही त्यांना हे पण सांगितलं, जर तुम्ही 80-20 मध्ये असला असता तर तुम्ही आज इथे असला असतात का. तर त्यांना काही उत्तर दिलं नाही, त्यांना बोलायला काही भेटलंच नाही. नर्सिंग आणि आम्ही हे पण सांगितलं की नर्सिंग फील्डलाच का 80-20 रेशो आहे, नर्सिंग फील्डलाच का आहे. तर हा नर्सिंग फील्डचा 80-20चा रेशो आपला बंद करण्यात येणार आहे. आपल्याला लवकरात लवकर प्रतिसाद मिळेल. जर आपल्याला हा प्रतिसाद नाही मिळाला तर आपण लवकरात लवकर संभाजीनगरला पोहोचिंग करणार आहे. मुंबईपर्यंत